अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे. अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे. नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गाव येथील 12 वर्षीय विद्यार्थिनी अनुष्का किरण पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्ह्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना तहसीलदार अंबड यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अनुष्का किरण पाटोळे ही अभ्यासात हुशार असून तिने जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती. नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असताना तिची सर्व जबाबदारी शालेय प्रशासनाची असताना प्रशासनाकडून अनुष्काने टॉवेलने गळफास घेतला अशी माहिती तिच्या पालकांना देण्यात आली. मात्र अनुष्काच्या आईवडिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की मृत्यूपूर्वी 2 दिवस आधी शालेय प्रशासनाकडून तिला मारहाण करण्यात आली होती आणि हा प्रकार तिने फोनवरून पालकांना सांगितला होता. तसेच मृत्यूनंतर तिचा मृतदेह गाडीच्या डिक्कीतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या होत्या. या घटनेस आज 18 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संशय अधिक बळावला आहे. या पार्श्वभूमीवर अनुष्काच्या मृत्यूची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून संबंधित प्राचार्य, वॉर्डन व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अनुष्काच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देऊन तिला न्याय मिळवून द्यावा अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फुले, शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात घडलेली अभ्यासू व निरागस मुलगी असलेल्या अनुष्काला शासनाने न्याय द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर चंद्रकांत कारके, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जालना, प्रसेनजित भैया कारके, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी अजित पवार गट, गीता गोडबोले विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन, अभिजित शिरगुळे बहुजन पॅन्थर सामाजिक संघटना, हर्षल खरात, सुमित भागिले यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. आजचे निवेदन प्राप्त झालेले सदर निवेदन शासनाला कळवण्यात येईल. न्याय मिळालाच पाहिजे. अनुष्का पाटोळेला न्याय. सर, आपण जे आज निवेदन दिलेलं आहे हे कशा संदर्भात दिले, काय मागण्या सर, काय सांगणार? या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील अनुष्का पाटोळे या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. आज या घटनेला जवळपास आता 18 दिवस पूर्ण होत आहेत, तरी शासनाकडून या ठिकाणी कोणत्या पद्धतीने ठोस कारवाई होत नसल्यामुळे आज या ठिकाणी सर्व विद्यार्थी, शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थी आणि या ठिकाणी प्रामुख्यानं गीता गोडबोले, यानंतर राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रसेनजित कारके, बहुजन पॅन्थरचे अभिजित शिरगुळे आणि सर्वच हर्षल खरात, सुमित भागिले आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी आज या अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही एकत्र आलो. या ठिकाणी अंबडचे तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. अनुष्काचा विषय सांगत असताना आम्हाला सांगायचं की अनुष्का ही 12 वर्षाची जी मुलगी आहे, ही मुलगी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत होती आणि अचानक शिक्षण घेत असताना तिला या ठिकाणी तिचा मृत्यू झाला आणि शालेय प्रशासनानं सांगितलं की टावेलनं तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली, परंतु या प्रकरणात तिच्या अंगावर जखमा आहेत. आमचं आणि या ठिकाणी त्यांच्या आईवडिलाचं असं म्हणणं आहे, अनुष्काच्या आईवडिलाचं असं म्हणणं आहे की तिला या ठिकाणी मारण्यात आलं.
कारण 2 दिवसापूर्वी तिला फोन आला होता तिथल्या वार्डरनं आणि बाकी लोकांनी तिला मारहाण केली होती. आणि अशा या चिमुकलीला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करून या ठिकाणी त्या मुलीला दोषीवर तात्काळ कारवाई करावी, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी विद्यार्थी आघाडीच्या वतीनं मी एक जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी करत आहे. आमच्यासोबत सर्व असताना या ठिकाणी तहसील प्रशासनानं सांगितलं की लवकरच आम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या या ठिकाणी शासनाला कळवू. जोपर्यंत या ठिकाणी त्या अनुष्का पाटोळे हिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी मोठं या ठिकाणी आंदोलन उभं करू असं या ठिकाणी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सांगतो. सर आपलं नाव? चंद्रकांत कारके, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष. सर आपण आज जे निवेदन दिलेलं आहे याबद्दल आपण काय सांगणार आहात? तर आता जी झालेली नुकतीची घटना होती 17-18 दिवसापूर्वीची, त्या घटनेचा काही प्रशासनाने असा ठोर असा निर्णय घेतला नाही. तर त्यामुळे आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना अंबड येथे निवेदन देण्यात आले. तर साहेबांना आमची विनंती होती की जे काही प्रकरण झालंय त्याची एक सीबीआय चौकशी झाली पाहिजे. त्याची म्हणजे नाही म्हणता बरेच दिवस झाले, 17-18 दिवसानंतर सुद्धा त्या घरच्यांना न्याय मिळाला नाही आणि त्या अनुष्का पाटोळे यांना पण न्याय मिळाला नाही. झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. सर आपलं नाव? प्रसंजित कारके, विद्यार्थी तालुका अध्यक्ष. ताई काय सांगणार आहात तुम्ही? ती अनुष्का आहे ना, ती खूप लहान होती, तिला न्याय मिळालाच पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे.